आईलय नवरी आईली आईलय साखरपुडा नकवा आईलय साखरपुडा नवरा आईलय नवरी आईली आईलय साखरपुडा नकवा आईलय साखरपुडा. नमस्कार मंडळी, मी अभिषेक उतेकर तुमचं स्वागत करतो आहे अभिषेक उतेकर ब्लॉग्समध्ये. आणि सगळ्यात पहिला भाई सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद ज्यांनी 1000 सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवायला मदत केली आणि आपल्या या यूट्यूबच्या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहिले, त्यांचा मनापासून धन्यवाद. आणि आता तुम्ही विचार करत असाल स्टेजवर ब्लॉग का चालू होतो आहे, तर यस, आज आहे 1 फेब्रुवारी आणि आज माझी एंगेजमेंट आहे. साखरपुडा सोहळा आहे आपला, संध्याकाळी 5:30 वाजता चालू होणार आहे. हॉलमध्ये आलो ना मी बघायला तयारी वगैरे कशी झाली आहे, स्टेज वगैरे. तर बघा फर्स्ट लुक तुम्हाला देतो आहे. असा आपला काहीतरी हॉल असणार आहे आणि हॉल तर तुमच्या ओळखीचाच असेल. आज परत जैनममध्येच आम्ही एंगेजमेंट करतो आहे, कारण की इथे आपलं सर्व सुखसोयी मिळतात आणि ते काय टेन्शन नाही, सगळं ते लोक मॅनेज करणार. आपलं काम फक्त त्यांना सांगायचं भाई हे कर, ते लोक करून देतात. म्हणून आपले कितवा आता आमचा 7वा 8वा 9वा फंक्शन असेल इथे. तर चला आज एन्जॉय करूया. आणि आज ब्लॉग करणार आहे साई शुक्रिया किंवा कोणतरी करेल, मी नाही करणार आहे. म्हणून मी आता आलो, थोडा वेळ होता. बघा हॉल वगैरे फुल रेडी आहे, आपण पण रेडी आहे. आणि बघा हा खाली हॉल आता जो संध्याकाळी पूर्ण भरलेला दिसेल. आणि माझ्यासोबत बघा कोण आले, बाईला घेऊन आलो मी. जरा बोललो चल थोडा जाके आते की हा खाली हॉल थोड्या वेळाने भरलेला दिसेल. तर चला भेटतो तुम्हाला संध्याकाळी साखरपुडा सोहळ्यामध्ये. ब्लॉग कोणतरी दुसरा करेल बट मेन कॅरेक्टर मी आणि रीना असेल. तर चला भेटूया. 3 hours later. देखो इसका शूट चालू आहे बाय. आता मीरा नीट करतेस, खालतीच बघ. गुड. मला साईडला करून बघा एकटी शूट करते. व्हेरी नाईस. परत खालती बघ, मीरा नीट करतेस. 1 2 3. आता आम्ही फर्स्ट शूट आउटडोअर ठेवला आहे, तो शूट चालू आहे. सो आपण आता अभिच्या मम्मीला आणि रीनाच्या मम्मीला विचारूया की त्यांना कसं वाटतंय. बाकी कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय, एकदम छान वाटतंय. दिवस आलाय. बाकी तुम्हाला छान वाटतंय. आज डान्स परफॉर्मन्स आहे बाय द वे, तुमचे सुद्धा बघूया. हॅलो. If anything required. त्यांचे इव्हेंट मॅनेजर, त्यांचा ड्रायव्हर. सो फायनली तुम्हाला कसं वाटतंय? सो आताच इव्हेंट स्टार्ट झालाय. काही हेल्प लागली तर कनेक्ट करा. अरे टायटल्स असतात बरोबर. तर ते टायटल्स मी तुम्हाला सांगतो. फक्त बाने किंवा उतेकर कुटुंबियांकडून इथे येऊन जो खुर्चीवर पहिला बसणार त्याला ते उत्तर देण्याचं संधी मिळणार आणि तसे पॉइंट्स त्यांच्या फॅमिलीज मध्ये ऍड होत जाणार. जसं पहिलं आहे टेस्ट ऑफ इंडिया. तर ही ऍड कशाच्या बाबतीत असते? टेस्ट ऑफ इंडिया. या तुम्हाला इथे खुर्चीत येऊन बसावं लागेल. अरे या इथे काय नाही या. तर आता ही जस्ट ट्रायल. अमूल ते बरोबर उत्तर दिलंय. अमूलचा टेस्ट ऑफ इंडिया. आता आपण विचार, हे दोन्ही साईडने आहेत पण कोणाच्या तरी एकाच साईडने असावं लागतं. ठीक आहे. तर तू ओके रीनाच्या साईडने. तर रीनाच्या फॅमिलीला मिळतात 1 पॉइंट. वा टाळ्या वाजवा. पुढचा आहे दाग अच्छे हैं. दाग अच्छे हैं. हे महिला मंडळींना आलं पाहिजे. हे दाग अच्छे हैं. पुढे येऊन बोला तरच तुम्हाला पॉइंट मिळेल. कोणाला बोलायचंय? ठीक आहे तुम्ही बोला. काय बोलला? सर्फ एक्सेल. बरोबर आहे. शुक्रिया. उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आता 5च्या मंडळींना पुढे नाही यायला मिळत, आपण एक माईकच हे करूया. कोणाच्या साईडने? दोन गुण. अच्छा, रीनाच्या फॅमिलीला मिळाला द कम्प्लीट मॅन. येतं कोणाला? द कम्प्लीट मॅन. सेम पर्सन परत नाही. अच्छा ठीक आहे. हे अभिषेकच्या कुटुंबावर अन्याय आहे हा भाई. ठीक आहे. तुम्हाला बोलायचंय द कम्प्लीट मॅन.
ते बरोबर इथे काका लोक कपडे घालतात रेमंडचे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे. तुम्ही कोणाच्या साईडने आहात काका? अच्छा, रीनाच्या साईडला मिळत आहे 3 पॉइंट, अभिषेककडे 1 पॉइंट. बाणे कुटुंबियांनी पूर्ण हॉल कव्हर केलाय, लेफ्ट अँड राईट. प्लीज उत्तेकर फॅमिलीला पण एक चान्स द्या. पुढचा आहे डॅश इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी. इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी. बूस्ट बूस्ट. बरोबर, काका पण बूस्ट पितात. बरोबर आवाज उत्तर दिलेलं आहे. तुम्ही कोणाच्या साईडने आहे? रीनाच्या साईडने. बाबा अगेन रीना. कोण बोलतं मुलीकडची बाजू पडती असते यार? हे चुकीचं वाक्य आहे. टेस्ट बी हेल्थ बी. हे तर सगळेच खातात हा. टेस्ट बी हेल्थ बी. कठीण आहे. सगळे खातात. टेस्ट बी हेल्थ बी. कोणाला 2 मिनिट्स में बन जाएगी. आता हे उत्तर आहे अभिषेकसाठी. अभिषेक. जेव्हा तुम्ही सगळे ओरडणार तेव्हा ते उत्तर असणार अभिषेकसाठी. हे जोक सपाट, पण हा आपण कॅन्सल करूया. येस. ठीक आहे. ये इतनी चॉकलेटी क्यों है? नाही, उत्तर कोणीतरी या पुढे आणि मग झाल्याशिवाय आम्ही कन्सिडर नाही करणार. कोणाच्या साईडने? ठीक आहे, पण आता आमच्याकडे मेलोडी नाही तर आम्ही देऊ नाही शकत. पण उत्तर बरोबर आहे तिचं, अभिषेकच्या साईडने. तर अभिषेकचे पॉइंट किती झाले? 2. 3. आणि रीनाचे झालेले आहेत 4. ओके, एकदम टफ फाईट आलेले आहेत आता. देश का नमक. पुढे काय नाही टाटा. आता मी सगळ्यांना टाटा करीन. एक कोणीतरी या आणि त्यांनी उत्तर द्या. सेम पर्सन नाही. काकी धावपळ करत आलेल्या आहेत. टाटा इज राईट आन्सर. ठीक आहे, तू कोणाच्या साईडने आहेस? अरे रीनाची फॅमिली. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यार, एवढं छान. आता पुढचं आहे डर के आगे जीत है. हे तर सगळ्यांना आलं पाहिजे. ते येऊन बोललात तर मला काय माउंटन ड्यू. उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्ही कोणाच्या साईडने? अभिषेकला 4 गुण, बाणे कुटुंबियांना 4 गुण. आता एक लास्ट शेवटचा लास्ट क्वेश्चन आणि तो डिसाईड करूया आपण. आणि हे पुढचं जे उत्तर आहे ना ते इथे येऊन बोलणार त्यालाच पॉइंट. ओके, 4-4 दोन्ही साईडला 4-4 झालेले आहे. फ्रेश अँड ज्युसी. ते या आणि बोला. नाही, सेम पर्सन नाही. फ्रेश अँड ज्युसी. बरोबर, मँगो फ्रुटी. तुम्ही कोणाच्या साईडने? बाणे. आणि अशा प्रकारे रीनाची फॅमिली जिंकली आहे. जोरदार टाळ्या. तर जसं मी मगाशी बोललो, साखरपुडा 2 कुटुंबियांचं मिलाप असतं, तसं रीना आणि अभिषेक दोघं पण मराठी आहेत, पण हे 2, एक रत्नागिरी आणि एक सिंधुदुर्ग, असं 2 जिल्ह्यांचं मिलन आहे. आपण सगळे कोकणातून आहोत, आपल्याला गणपतीबद्दल खूप अभिमान असतो. तर आता पुढचा जो गेम आहे ना तो आपल्याला कपल्स मध्ये करायचा, म्हणजे काका काकी जर कोण असतील तर त्यांनी जोड्या हव्यात आपल्याला. अजून आपल्याला कमीत कमी 5 लागणार. 5. तर त्याच्यामुळे ज्या बायका येतात त्यांनी आपल्या नवऱ्यांना. ओके, ठीक आहे. आपल्याकडे 2 जण झाले. तुम्ही दोघंही अभिषेकडून आहे. आता बघा यार, रीनाच्या फॅमिलीवाले तुम्ही पण या. अजून एक आलेले आहेत आपल्याकडे. आपले जे होस्ट बोलायला सांगायचंय, कुठला नवरा आपल्या बायकोला बरोबर ओळखतोय ते ओळखायचं. ओके, तर त्या टाळ्या वाजवायच्या. बॅटरी पाहिजे मला. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी तिथेच बघायचंय. आणि जे अहो बोलत नसतील त्यांनी पण आता आहोत बोलायचंय, सवय लागेल. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. अहो. कोणाची बायको ओळखता येते? परत एकदा चान्स देऊया आपण. अहो. जोरदार टाळ्या. हे आपण आता
आता पुढच्या ताईला वहिनीला चान्स देऊया. अहो चुकीचं आहे परत एकदा चान्स देऊया. अहो बघितला फोन वरून नेहमी बोलत राहतात ना त्याचा हा परिणाम आहे. आपण परत एकदा चान्स देऊया. बरोबर आहे. दोन नाटक आहे. हे पण आमचे मित्रच आहेत. त्यांचं पण आताच लग्न झालंय पण ट्रस्ट बघा काय वाजवायचं. ओके 2 जणांनी ओळखले बरोबर. आता बाकीच्यांना आपण परत चान्स देऊया. अहो राईट आहे बरोबर आहे. ओळखलं ओके बरोबर. तिसऱ्यांनी पण बरोबर ओळखलंय. टाळ्या. आता परत 2 जण राहिले. एकदा आपण परत अहो हे अहो बोलत नाही त्याचे परिणाम आहे. त्यांच्या सासूला एक नम्र विनंती रोज छळ करण्यात यावा. सासू पण इथेच आहेत. त्या काहीतरी बोलू इच्छित आहेत. ओळखणारच नाही कारण की एवढ्या प्रेमाने बोलतच नाही त्याच्याबरोबर. त्याचा अर्थ घरोघरी मातीच्या चुली ही म्हण एकदम बरोबर आहे. आपण तुला एका चान्स देते. आता तू चान्स देऊ. इकडे बघ. तर समजलं दरारा किती महत्वाचा आहे लग्न झाल्यावर. इथे बरेच लोक लग्न झालेले ऑलरेडी आहेत त्यांना तर माहितीच असेल. आणि लास्ट नाही पण आपण अजून एकदा बघूया बरोबर ओळखतात का त्यांच्याकडे. अहो तो अजून सुद्धा शुअर नाही. पण आज तुझं काही खरं नाहीये. हा एक फन गेम होता. तर जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि सैया दिल में आना रे आके फिर ना जाना रे ओ आके फिर ना जाना रे राजा बन के आना रे मोहे लेके जाना रे ओ मोहे लेके जाना रे चांदनी रात होगी तारों की बारात होगी चांदनी रात होगी तारों की बारात होगी. बस एक मेसेज आलाय तर तो मेसेज आपण बघूया. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि अभिषेक आणि रीनासाठी एक खास मेसेज आलाय. तो मेसेज आपण ऐकू.
आज जर माझा आवाज तुला ऐकू येत नसेल, माझी सावली तुझ्या शेजारी दिसत नसेल, तर समज की माझे शरीर या जगात नाही, पण माझे मन, माझं प्रेम, माझे आशीर्वाद आजही प्रत्यक्षाने तुझ्या समोर आहे. मला आज दोन गोष्टींचा मनापासून अभिमान वाटतो. एक म्हणजे आज नव्या आयुष्याच्या प्रवासात पाऊल ठेवत आहेस, आणि दुसरी तुझ्या परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर सीएची ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केलीस. तुझ्या या यशामागे असलेले तुझे कष्ट, रात्री उशिरापर्यंत केलेली मेहनत आणि कधीही हार न मानणारा स्वभाव माझे हृदय भरून आणते. आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत पवित्र आणि खास दिवस आहे, तुझ्या एंगेजमेंटचा. हा क्षण प्रत्यक्ष पाहता येत नाही, ही खंत मनात आहे, पण मात्र मन अपार समाधानाने भरलेले आहे, कारण ते तू स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. तू केवळ सीए झालास म्हणून नाही, तर एक जबाबदार, समंजस, प्रामाणिक आणि संवेदनशील माणूस म्हणून घडला आहेस. याचा मला खराखुरा अभिमान आहे. तुझ्या निर्णयात, तुझ्या वागण्यात मला माझेच संस्कार दिसतात. आणि रीना, आजपासून तू तुझ्या आई वडिलांची मुलगी नाहीस, तर माझ्या हृदयाची मुलगी आहेस. माझ्या मुलाच्या निवडीवर मला पूर्ण विश्वास आहे. एकमेकांची काळजी घ्या, आदर ठेवा आणि प्रेमात समजूत कधीच हरवून देऊ नका. आयुष्य नेहमी सोपे नसते, चढ उतार येतील, पण तू ज्या जिद्दीने सीएची परीक्षा पार केलीस, त्या जिद्दीने प्रत्येक अडचण दोघे मिळून पार पाडतो, याची मला खात्री आहे. आजच्या या शुभदिनी माझ्या अंतःकरणातून तुम्हा दोघांसाठी आशीर्वाद. तुमचे आयुष्य आनंदाने, आरोग्याने आणि परस्परांच्या साथीने सदैव जुळून निघो. कधी माझी आठवण आली तर डोळे मिटा, मी तिथेच असेल. तुमच्याकडे पाहत, तुमच्या प्रत्येक यशावर हसणारे, आनंदाने हसतो. अभिनंदन माझ्या बाळा, सीए झाल्याबद्दल आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी, आणि माझ्या मुलीला सुद्धा. तुम्हा दोघांवर माझं अपार निस्मित प्रेम आहे आणि माझी अर्धांगिरी. तू दिलेलं प्रेम आणि न बोलता केलेले त्या शब्दांच्या पलीकडचे आहे. माझ्या अनुपस्थितीत तू घराची ताकद बनून उभी राहिलीस. छान मुलींना तू संस्कार, माया, स्वाभिमान दिलास. आज अभिच्या या पवित्र क्षणी तुझी न बोलता दिलेली साथ माझे मन भरून आणते. मी जिथे असेल तिथून नेहमी तुझ्याकडे पाहत असेल. आज आणि सदैव माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. आई